क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. क्रिकेट रसिक हो, मोठे खेळाडू तेच असतात जे आपल्या तोंडाने न बोलता आपल्या पराक्रमाने बोलायला भाग पडतात. येस, आय एम टॉकिंग अबाउट द वन अँड ओनली रोहित शर्मा, मुंबईचा क्रिकेट राजा. तमाम क्रिकेट विश्वातल्या रसिकांच्या मनात, हृदयात आढळस्थान बनवून दिला. दिल्लीचा साधा सुधा पण अत्यंत आपला वाटणारा द रोहित गुरुनाथ शर्मा. खरं तर क्रिकेट रसिक हो, मी नेहमीच म्हणतो, आपण मेंदू पासून फार विचार करत नाहीत, आपण हृदयाने विचार करतो. मागच्या काही दिवसापासून रोहित शर्मा वन डे क्रिकेटला सुद्धा या शब्दावर मुद्दाम जोर आहे, कारण त्याने ऑलरेडी कसोटी आणि T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो एकमेव फॉर्मॅट खेळतो आणि त्यांनी वारंवार बोलून दाखवलं की भारताला वन डे क्रिकेटचं विश्वकप जिंकून द्यायचे त्याचं स्वप्न आहे. रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे जो 100% प्युअर देशभक्त आहे, ज्याच्या रक्तात केवळ देशभक्ती आणि भारतासाठी नितांत आदर आणि गर्व आहे. काय एवढी घाई झाली त्याला क्रिकेटमधून बाहेर काढायची? निवड समितीला घाई झाली, गौतम गंभीरला घाई झाली, BCCIला घाई झाली, की अजित आगरकरला घाई झाली? कळत नाही. या आधी सुद्धा भारतीय क्रिकेटने अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंना निष्कारण अनेकदा अपमानित करूनच क्रिकेटला अलविदा घ्यायला भाग पाडले. होय, भाग पाडलं. एक सुनील गावस्कर असा क्रिकेट खेळाडू होता ज्याला सन्मानाने निवृत्ती जाहीर केल्यानंतर लोक म्हणत होते की गावस्कर अजून काही दिवस तो खेळ. असं भाग्य कोणाच्या वाट्याला आलं नाही. याला आपल्या निवड समितीतलं राजकारण कारणीभूत आहे, की क्रिकेटपटू बसून क्रिकेट रसिकांच्या असलेल्या अवस्था अपेक्षा कारणीभूत आहेत, की भारतीय क्रिकेट संघातलं राजकारण? या प्रश्नाचं उत्तर भल्या भल्या किंवा मानसोपचार तज्ज्ञाला सुद्धा देता येणं अशक्य आहे. एनिवेज, काल डिसायडर सामना होता. भारतीय संघासाठी मागचा 3 आठवडे अत्यंत वाईट स्वप्नागत गेले. वाईट स्वप्नात सुद्धा कधी कधी शेवट चांगला होतो. भारतीय क्रिकेटच्या बाबतीत त्या स्वप्नातला शेवट सुद्धा वाईटच झाला. अर्थात त्याला एक किनार आहे की भारतीय संघाचे 2 लिजेंड ज्यांनी शेवटच्या सामन्यात आपला जलवा आजही कायम आहे दाखवलं. पण भारतीय संघाने पहिला वन डे अत्यंत लिलाया जिंकल्यानंतर दुसऱ्या वन डेत भारतीय संघाची अवस्था अत्यंत स्ट्रॉंग होती, जबरदस्त होती, मुंबई भाषेत कडक होती. 3 बाद 178 नंतर भारतीय संघ अवघ्या 76 धावात 7 गडी बाद झाले आणि उणेपुरं 233 धावाचं आव्हान भारतीय संघाने इंग्लंड पुढे ठेवलं. तेव्हाच वाटलं की भारतीय संघाने आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या वन डेत जेव्हा प्राणकंठाशी आले, भारतीय संघ बऱ्याचदा डिसायडर सामन्यात द बेस्ट खेळ खेळतो असं म्हटलं गेलं जातं. काल मात्र दुर्दैवाने नाणेफेक जिंकणं हा कोणाच्या हातातला विषय नसतो. शुभमन गिल नाणेफेक जिंकत नाही, श्रेयस अय्यर नाणेफेक हारत नाही. असो, काल शुभमन गिल महत्वाच्या क्षणी नाणेफेक हरला आणि हॅरी ब्रुक्सनी अगदी क्षणाचाही विलंब न लावता बॅटिंग करण्याचं सांगितलं. ऑलमोस्ट 200 धावाची सलामी भागीदारी झाल्यानंतर इंग्लंड संघाचा धावसंख्याचा डोंगर होणार हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची गरज लागत नव्हती. आणि खास करून शेवटच्या 10 षटकात भारतीय गोलंदाजांनी अगदी दोन्ही हातांनी जॉस बटलरला आणि जो रूटला धावा लुटून दिल्या, शब्दशः लुटून दिल्या. 10 ओव्हरमध्ये 120 धावा भारतीय बॉलरनी दिल्या. गुरनर ब्रार मारला, हर्षदीपचं तर रेकॉर्ड मार खायचंच आहे. काल शुभमन गिलच्या कर्णधार पदाला अजून किती प्रगल्भतेची गरज आहे किंवा त्याला अजून किती प्रगल्भता त्याच्यात नाही हे सिद्ध झालं. ज्या मैदानावर बेथल, तुम्हाला कुणाला माहित होतं का बेथल बॉलिंग करू शकतो? काल बेथलनी रोहित शर्माची महत्वपूर्ण विकेट घेतली. काल त्या ग्राउंडवर स्पिनरला साथ देईल असं अंदाज होता. तिथे भारतीय संघाने 4 फास्ट खेळवले, एकमेव अक्षर पटेलला खेळवलं. ही अत्यंत मोठी चूक शुभमन गिलला नडली आणि 387 धावाचं विशाल लक्ष भारतीय संघापुढं उभं राहिलं. क्रिकेटचा इतिहास पाहता 387 धावा
लक्ष्य पार करणं अशक्यप्रायच गोष्ट होती आणि कोणालाही वाटत नव्हतं. मला सुद्धा वाटत, भारतात मी नेहमीच म्हणतो की मी काही समीक्षक नाही, मी क्रिकेट पंडित नाही, पण मी क्रिकेट रसिक आहे आणि भारतीय संघावर मनापासून प्रेम करतो. तरीही मला वाटलं नव्हतं की 388 भारत करेल. पण रोहित शर्माने काल जे धैर्य दाखवलं, जे टीम स्पिरिट दाखवलं, जी एक खेळाडू म्हणून जिद्द दाखवली, हॅट्स ऑफ, सलाम बनताय बॉस, खरंच सलाम बनताय. प्रचंड दडपण होतं. इतका महान खेळाडू या फॉर्मॅट मधला. कसोटीत मी नाही म्हणणार की रोहित शर्मा वन ऑफ द ग्रेट, पण एक दिवसीय फॉर्मॅटमध्ये पहिल्या 3 जगातल्या ग्रेट फलंदाजामध्ये रोहित शर्मा असणारच, ऍट एनी कॉस्ट असणारच. काय दिलं नाही तुम्हाला त्यांनी. आपण किती लवकर विसरतो ना, इतकी कशी स्मरणशक्ती आपली वीक असते, मला कळत नाही. जगातला एकमेव खेळाडू आहे 3 दिवशतक करणारा, जगातला एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर षटकारांचा विक्रम आहे. भारतीय संघाला कर्णधार म्हणून तर काय काय दिले आपण सहज विसरून जातो. अहो, वन डेचं विश्वकप सुद्धा ऑलमोस्ट आपल्याला त्यांनी जिंकून दिलं होतं. इतकी सुंदर सलामी दिल्यानंतर बाकीच्या फलंदाजांनी जर काहीच नाही केलं तर तो एकटा काय जीव देईल का? अर्थात आपल्याला विस्मरणाचा शाप आहे म्हणा की आपल्या कपड्यावर लिहिलं भाकीत आहे म्हणा, माहिती नाही. पण काल रोहित शर्मावर प्रचंड दडपण होतं आणि दुसऱ्या वनडेत तर ते जाणवलं. रोहित शर्माला इतकं कुठल्याला फलंदाजी करताना मी कधीच पाहिलं नव्हतं. रोहित शर्मा म्हणजे फ्लो असतो फलंदाजीचा. हा जगातली सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर बॅटिंग. असं रोहित शर्मा जेव्हा भारत असताना खेळतो तेव्हा पाहताना वाटतं. त्या रोहित शर्माला मी दुसऱ्या वनडेत इतकं स्ट्रगल करताना पाहिलं आणि खरंच वाईट वाटलं. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की इतक्या महान खेळाडूला तुम्ही त्यांच्या मनाने वेळ द्या. सांगा तुम्ही की पुढचे 10 सामने तुमच्यासाठी आम्ही ठेवलेत, 10 सामन्यात तुम्ही तुमचं बेस्ट ऑफ द बेस्ट द्या किंवा मग तुम्ही तुमच्या निवृत्तीचा विचार करा. एक मानसिक तयारी तरी येते ना. तुम्हाला काय वाटतं, रोहित शर्माला कळत नसेल, त्याच्या आतला आवाज त्याला सांगत नसेल की आपलं क्रिकेट संपलंय किंवा आपल्यात क्रिकेट आहे. जो माणूस वारंवार म्हणतो की 2027 वर्ल्ड कप, आणि जय शाहने वारंवार म्हटलंय ना की रोहित शर्मा विल बी द पार्ट ऑफ 2027 वर्ल्ड कप स्क्वॉड. मग तुम्ही आम्ही कोण, आणि हे इतके चॅनल झालेत ना, म्हणजे इन्क्लुजिंग मी ऑल्सो, जो तो उठतो आणि अगदी म्हणजे महान समीक्षकाच्या आव्हानून रोहित शर्मा का खेल अब खत्म हो गया, रोहित शर्मा को अब रिटायरमेंट होना लेना चाहिए, रोहित शर्मा आप किस काम के नहीं. तू कोण ठरवणारा? हू द हेल यू आर? काय तुझी लायकी आहे? पण हा प्रश्न मनाला पडतच नाही. असो, काल रोहित शर्माने ठरवलं होतं मी माझ्या बॅटने बोलणार. क्रिकेट रसिक हो, लॉर्ड्सवर कुठल्याही भारतीय फलंदाजाने एक दिवसीय सामन्यात शतक केलेलं नव्हतं. 2002 साली सौरव गांगुलीने 90 धावा केलेल्या हायेस्ट होत्या. सुरेश रैना 87, महेंद्रसिंग धोनी 93. रोहित शर्माने, विराट कोहलीने वनडेमध्ये अनेक विक्रम केले असले तरी लॉर्ड्सवर शतक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नव्हता. मला एक कळत नाही बरं का, म्हणजे लॉर्ड्स क्रिकेट मैदान सुंदर आहे, ऐतिहासिक आहे, सगळं मान्य, पण असं काय की लॉर्ड्सवर शतक केलं म्हणजेच महान होतं? हे इंग्रज लोकांनी एक त्याचं महत्व वाढवून ठेवलंय. का आपलं वानखेडे स्टेडियम महान नाही? आपलं चेपक स्टेडियम महान नाही? एमसीचं क्रिकेट स्टेडियम महान नाही? सिडनी क्रिकेट स्टेडियम महान नाही? अहो, न्यूझीलंडमध्ये धावा करणं सगळ्यात अवघड आहे. मग लॉर्ड्सच काय एवढं कौतुक करायचं? का आपण नेहमीच आजही 225 वर्ष आपल्यावर त्यांनी आतोनात हाल करत आपल्यावर सत्ता अक्षरशः म्हणजे रक्तपीत आपलं सत्ता केली तरी आपल्याला त्यांचं एवढं कौतुक कशाला असावं? असो, विषय वेगळीकडे नाही भरकटो मी. पण काल रोहित शर्माने अत्यंत देखणी वर्ल्ड क्रिकेटला काहीतरी सिद्ध करून दाखवणारी आणि एक इशारा देणारी इनिंगचं आधी पायाभरणी केली आणि नंतर
रोहित शर्मा जेव्हा लईत येतो ना, काही बोलायचीच गरज नाही, फक्त पाहत राहायचं. माझ्याकडे जर खरंच खूप पैसा आला आणि रोहित शर्मा खेळत राहिला तर मी जगातल्या प्रत्येक मैदानावर त्याच्या फलंदाजीसाठी तिकीट घेऊन मॅच पाहिजे. मी खरं सांगतो, माझं स्वप्न आहे रोहित शर्माला प्रत्येक खेळताना पाहायचं. आणि काल त्यांनी शुभमन गिल बरोबर अत्यंत सुंदर फलंदाजी करत भारतीय संघाला उत्तम सलामी भागीदारी करून दिली. शुभमन गिलला याही सामन्यात हॅमस्ट्रिंग इंजुरीने त्रास दिला, याही सामन्यात तो थकलाय असं वाटत होतं, याही सामन्यात तो अडखळतोय असं वाटत होतं. अर्थात फलंदाजीत नाही, फलंदाजी तो निर्वाधपणे उत्तम करत होता. मात्र त्याने एक सुंदर षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तेव्हा त्याने मांडीला धरूनच तो मैदानाच्या बाहेर पडला. त्यानंतर मैदानावर रोहित शर्माला साथ द्यायला विराट कोहली आला. या दोघांचा 400वा हा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि रसिको 21व्या वेळेस या जोडीने शतकी भागीदारी केली. महान खेळाडू हे असे असतात. त्यांना ना वारंवार युट्यूबवर किंवा विविध चॅनलवर येऊन स्वतःचे गवगवा करायची स्वतःच्या तोंडाने गरज नसते. त्यांची बॅट बोलते, त्यांचे विक्रम बोलतात आणि काल या जोडीने करून दाखवलं. अर्थात काल ना विराट कोहलीला धावा त्या तुलनेत होत होते असं वाटत नव्हतं. विराट कोहली को चेस पसंद आहे, आपण नेहमी ऐकतो. आणि असं वाटत होतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली जो पण मैदानावर होता हे 387 धावांचं लक्ष अशक्य नाही. आणि खरंच आपण 40व्या ओव्हरपर्यंत भारतीय संघ इंग्लंडच्या पुढेच होता. शेवटच्या 10 षटकात रोहित शर्मा गेला, विराट कोहली गेला, मग के.एल. राहुल गेला, मग श्रेयस अय्यर गेला, म्हणजे पडतीच सुरू झाली. अर्थात श्रेयस अय्यर राहुलच्या आधी आला आणि मग असं वाटलं की यार मॅच तो गई, मॅच गेली, जाणारच होती. पण अवघ्या 27 धावा कमी पडल्या. ज्या जोस बटलरने 13 चेंडूत घणाघाती 41 धावा केल्या नाही. आपल्या गोलंदाजाने त्याला त्याच्या स्ट्रॉंग पॉईंटवर बॉल दिले, त्याचा त्याने योग्य फायदा घेऊन लॉर्डच्या मैदानाच्या बाहेर बॉल फिरकावून दिले. ती त्याची लॉटरी होती, म्हणजे त्यांनी बंपर लॉटरीचं तिकीट घेतलं आणि ते लागले असं झालं. ते त्याच्यात त्याचं कर्तृत्व कमी, भारतीय गोलंदाजाचं मूर्खपणा जास्त होता. पण काल रोहित शर्माने अत्यंत शांतपणे आणि क्रिकेट रसिकांना एक दिलासा देणारी इनिंग केली. हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं, हारकर दिल खुश करने वालों को रोहित शर्मा कहते हैं. मित्र हो, इतक्या महान खेळाडूच्या कालच्या खेळीचा आनंद तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा हायलाइट्स पाहून घ्या. भारतीय संघाचं लढत 27 धावांनी अपुरी पडली असली तरी कालचा पराभव मनाला लागणारा नव्हता. दुसऱ्या सामन्यातला पराभव नक्कीच मनाला लागणार होता. पण भारतीय संघासाठी हे 3 आठवडे अत्यंत वाईट गेलेत. लवकरच प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सूर्य उगवत असतो, तसा भारतीय क्रिकेटच्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलच्या कारकिर्दीसाठी सुद्धा नवा सोनेरी सूर्यकिरण कोवळी पाठ घेऊन येऊ आणि भारतीय संघावर जे पराभवाचं मळभ साचलं आहे ते लवकरात लवकर दूर हो, इतकीच प्रार्थना. रोहित शर्मासाठी तुमच्या सर्वांच्या वतीने जोरदार क्लॅप्स, सलाम. आणि बॉस, जब तक तुमको खेलना है ना, खेलते रहो. दुनिया किसी को इसने छोड़ा नहीं. तू तुझ्या मनाचा आवाज ऐक रोहित, तुझी भारतीय क्रिकेट संघाला प्रचंड गरज आहे. आणि सेम विथ विराट कोहली ऑल्सो. तुम्ही खूप दिलंय भारतीय क्रिकेटसाठी. मी तमाम भारतीय क्रिकेट रसिकांच्या वतीने तुम्हाला मानाचा मुजरा देतो आणि तुमचे आभार मानतो. आणि भारतीय संघाला पुढील कारकिर्दीसाठी किंवा आगामी भारतीय संघाच्या दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.